केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत सादर करणार देशाचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळतं याकडे लक्ष। न्यूज 18 लोकमतवर बजेटचं महाकव्हरेज। अर्थसंकल्पात कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष। यंदा तरी करपात्र उत्पन्न मर्यादेत वाढ होणार का याची उत्सुकता। यंदा काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे तमाम देशवासियांचं लक्ष। तर अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याचीही उत्कंठा। आर्थिक सर्वेक्षण अहवालातून देशाच्या आर्थिक वाढीचा वेग 6.8% राहण्याचा अंदाज। महागाईवर नियंत्रण राखत बेरोजगारीचा दरही कमी होण्याची शक्यता। आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला। किमान भाड्यात 3 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या 2 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला प्रभारी चेन्नीथला यांनी दिली स्थगिती। नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद। उद्या सकाळी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा। गंगापूर आणि मुकणे धरणाद्वारे पंपिंग करता येणार नसल्यानं सगळ्या जलशुद्धीकरण केंद्र बंद। मुंबईतल्या अनेक भागातला पाणीपुरवठा बुधवारी राहणार बंद। जलवाहिनीच्या दुरुस्तीकरता भांडूप, कुर्ला, अंधेरी, वांद्रेतील पाणीपुरवठा बंद। माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई। T20 मालिकेतला चौथा सामना जिंकत भारतानं मालिकाच जिंकली। इंग्लंडचा केला 15 धावांनी पराभव।